आणि हा JR जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे. हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत, जाणार आम्ही आणखी, कारण आमच्याकडे 374 जाती आहेत. प्रत्येक जण म्हणतो की आम्ही जाणार. ठीक आहे. आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत ह्या आमच्या जे आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते हे पहिल्यापासून मागतात काय की बा आमचं घेऊ नका रे, तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या, आमचं घेऊ नका, एवढंच. आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून इथला जो आहे आमचा भरत घरात, हा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले, जवळ घेतलं, त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्यावर आणि बस पुढंच निघाला. गावचे लोक समजा 3-4 दिवस तोच म्हणत होता की संपलं आपलं, आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला. आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली. लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला, पण काय वाचला. आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जे आहेत बलिदान झालं. आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे. माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भक्तीमुक्त, बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत, कोर्टात लढतो आहोत, मंत्रिमंडळात लढतो आहोत, ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत. सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे ते सगळं आम्ही करू. आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी 100% खात्री आहे. पण तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही मजबूतीने उभं आहे. हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि ह्या भरतच्या ज्या आहेत कुटुंबियांचं जे आहे सांत्वन करण्यासाठी. सर, सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत, मग एवढ्या सगळ्या